एकतर ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, त्याचबरोबर सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, ही एक बाजू. आणि दुसरी बाजू रिहॅबिलिटेशन, म्हणजे आता ज्यांचे संसार, घर, शेत हे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना शून्यातून पुन्हा परत उभं करणं. म्हणजे अनेक शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, घरं आहेत, रस्ते आहेत, शेतीची कामं सगळंच उद्ध्वस्त झालंय. त्याच्यामुळे इथून पुढे महाराष्ट्र सरकारला 2 भागांमध्ये काम करायला लागणार. एक, ओला दुष्काळ जाहीर करणं, सरसकट कर्जमाफी करणं, ही आत्ताची परिस्थिती आणि तातडीने त्यांना आता मदत करणं, म्हणजे अन्नधान्य असेल, मुलांसाठी पुस्तकं असतील, औषधं असतील, हे सगळं. आणि दुसऱ्या भागामध्ये हे पाणी सगळं ओसरल्यानंतर मेडिकलची काय मदत लागेल ती सगळी गावं स्वच्छ करणे, तिथल्या शाळा पुन्हा सुरू करणे, शेतीला पुन्हा एकदा पीक घेण्यासाठी पुन्हा त्यांना जे कर्ज घ्यावं लागेल, ही सगळी प्रक्रिया. आता सरसकट कर्जमाफी आता कशी करणार? आता डीबीटीचा एक ऑप्शन आहे आता, जे अनेक वर्ष आधी नव्हतं. तर आपण जर सरकारनी मदत केली आणि बाकीच्या जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यांमध्ये आज अशी परिस्थिती, अतिवृष्टीची परिस्थिती नाही, तिथली काही यंत्रणा या भागात घेऊन मदत करता येईल का, अशा काही उपाययोजना सगळ्यांनी मिळून हे काम करावं लागेल. पण सरकारनी पुढाकार घेऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी काही आर्थिक मदत करता येईल ती तातडीने करावी. आपल्याला माहिती आहे पंजाबच्या सरकारने 50,000 रुपये हे एकरी दिलेले आहेत. पंजाब सरकारने ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे. तर त्यांच्याकडूनही जर काही महाराष्ट्र सरकारला माहिती हवी असेल, ज्या पद्धतीने पंजाब सरकारने काम केलंय तेही करावं. केंद्र सरकारमध्ये मी शिवराज सिंग चौहान साहेबांना मी स्वतः भेटले, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री हे माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटले. आता त्याचं पुढे काय झालं, मला असं वाटतं ह्याचं ब्रीफिंग माननीय मुख्यमंत्रीच करू शकतील की केंद्रातून आपल्याला किती मदत मिळणार आहे. पण मला असं वाटतं केंद्राची मदत ही आपल्याला लागणारच आहे, कारण का प्रचंड नुकसान हे महाराष्ट्रात झालेलं आहे. सरकारचा जो नियम आहे त्यानुसार घरामध्ये सरकारचा जो नियम आहे त्यानुसार घरामध्ये 2 दिवस जर पाणी पडलेलं असेल तरच मदत मिळणार आहे. नागरिकांचा मात्र याला प्रचंड विरोध आहे. एकदा घरामध्ये पाणी घुसलं की नुकसान होतच असतं. हो, अर्थातच ही काय कायदे नियम लावायची वेळ नाही, माणुसकीची वेळ. त्याच्यामुळे मला कळत नाहीये की आता एवढा हात रोखून सरकार का वागतंय. मदत ही तातडीने झालीच पाहिजे आणि एक किती वेळासाठी पाणी हे हिशोब करायची नाही. सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तातडीने हा जाहीर झालाच पाहिजे. आणि माझी हात जोडून विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारला की आता कृपा करा, पण आज अडचणीत आलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना मदतीची गरज आहे, ती कृपा करून करा. धाराशिवमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत.